चलिए शुरू करते हैं. चला सुरू करते. आज आम्ही आलेलो डीमार्ट मध्ये शॉपिंग करण्यासाठी. उद्या आमचं रोड ट्रिपचं प्लॅन आहे. तर काही स्नॅक्स घेत लावलेले आहेत ते का आम्हाला गाडीत खायला लागणार आहे. आणि मोस्ट ऑफ द टाइम गाडी नॉनस्टॉप जाणार आहे. दॅट्स वाय वी आर शॉपिंग स्नॅक्स. आपलं बंटा आहे उपास आहे ना. संकष्टी चतुर्थी पहिली त्याची करून घेऊ आपण. नाही तर नंतर बोलाल काय मला काही घेतला नाही. आणि त्याची तुझ्यासाठी स्पेशल आता शॉपिंग ऑलमोस्ट केलेली आहे. आम्हाला आतमध्ये व्हिडिओ काढून दिला नाही. काढला तेवढा इनफ. आम्ही अशाप्रकारे 4,000 रुपयाचे नुसतं चकली चिवडा आणि चॉकलेट घेतलेले. कारण की याच्यामुळेच आपले 10,000 वाचणार आहेत. आम्ही इकडून जेवण स्किप करू शकतो. हा आता आम्ही जेवणार आहे. असं नाही का आम्ही जेवणार नाही. बट कसं आहे आम्हाला टाइमपास पाहिजे. पाहिजे. चांगली चालते नॉनस्टॉप चालते 5-6 घंटे. ट्रिप खाली करा पहिल्या. घरी गेलो ना करतो बरं 2 पिशव्या घेतो. एक म्हटलं 20 पिशवी घेईन त्याच्यामध्ये चॉकलेट आणि बिस्किट वगैरे टाकेन स्वीटवाले. आणि एकच स्नॅक वगैरे जेवढा पण आहे तो. तेवढे आयटम तुम्हाला स्वीट एकदम आला. क्रेविंग्स जशा होतील तसं आम्ही खाणार. माहित पाहिजे कशात काय ठेवलं. हा नाही तर रिटर्न येणार घरी. 3 पोतले आम्ही भरलेले आहेत आतापर्यंत. आणखी घेणार आहोत. रिटर्न आम्ही इसेन्शियल शॉपिंग्स केली आणि रिटर्न आता गाडीत चाललोय भरायला. गाईज आमची पूर्ण शॉपिंग झालेली आहे. पाणी पण घेतलेलं आहे. बघा मागे. आता जे घेतलंय ते घेतलंय. वाचेल ते बघू. आता त्याची गाडीत आम्ही जाऊन मस्त अरेंजमेंट करू कसं काय ठेवायचं. देन पुढे आता नेक्स्ट कसं काय आम्ही ट्रॅव्हल करणार ते तुम्ही बघणार असाल. आपल्या वर्कशॉपमध्ये गाडी ठेवली आणि आता आम्ही पूर्ण सामान ट्रान्सफर करणार आहोत या गाडीत. उद्या हीच गाडी नेणार आहे. सगळं सामान आहे तर त्या गाडीत आपल्याला शिफ्ट करायचं आहे. गाईज ही आम्ही गाडी रेडी केलेली आहे. पूर्ण डिटेलिंग केलेली आहे आणि येलो टिंट अँड 3-in-1 फॉग लाईट देखील इन्स्टॉल केलेले आहेत. आणि असा काही आम्ही स्टिकर बनवलेला आहे त्याचं पूर्ण क्रेडिट जातो मयूर भाईला. त्यांनी बनवलेला आहे. आणि ट्रिपचं आमचं नाव असणार आहे द रोड ऑफ फेथ अँड फ्रोस्ट द पॅन इंडिया जर्नी. कारण या ट्रिपमध्ये आम्ही मंदिर आणि काश्मीर असे दोन्ही डेस्टिनेशन कव्हर करणार आहोत. ते तुम्ही बघा कसं काय वाटतंय. आणखी आमचं कन्फर्मेशन नाही आहे कुठे कुठे जाणार. ऑल्सो या क्वार्टर पॅनलवरती पण आम्ही स्टिकर केलेलं आहे. त्यामुळे खूप असं भारी वाटतं आणि एक्साइटमेंट जी वाढली आहे उद्याच्या जाण्याची ती खूपच छान. हा पूर्ण टीम VC3ने काम केलेलं आहे याच्यावरती. तेव्हा गाडी एकदम नवीन आणि आमचे भाई थोडी डस्ट बसली ती पुसून घेत आहेत कारण की आज आमचा फ्रायडे असल्यामुळे क्लोज आहे. चलो देखते उद्या. हे मला पिकअप करायला येणार आहेत. आता बघूया. मधून तो पूर्ण क्लीन करून घेतलेली आहे. आणि तुम्ही किलोमीटर बघू शकता किती किलोमीटर आहे. 25,040 किलोमीटर. आणि रिटर्न जर्नी कशी होते ते पण बघूया. आज आहे 3 जानेवारी 2026 आणि आम्ही निघत आहोत वैष्णोदेवी ट्रिपसाठी. ऑन रोड ट्रिप. तर एन्जॉय करा पूर्ण जर्नी. कसं आम्ही अरेंज करतो आणि जाणार आहोत. लेट्स गो. तर आमची गाडी आलेली आहे आणि आम्ही जाणार आहोत या गाडीने. आम्ही बॅगा अरेंज केल्यात 1 by 1. 4 लोकांच्या 4 बॅगा. हे ठेव ना. तर आमचा आता फोटो सेशन होणार आहे. या पोरांना ये. राईट नाव 6:30 वाजल्यात आणि आम्ही आता निघालोय. गाडीत बसतोय. तर बघूया. दिस इज रोड ऑफ फेथ अँड फ्रॉस्ट. अशा प्रकारे आमचं सीट रेडी आहे आणि लेट्स गो गाईज. आता कुठे थांबणार. आता सर डिझेलचा स्टॉप 0 करू. ते ट्रिप 0 झालेली आहे. 0. आता आम्ही आता 8.3 किलोमीटर आले सकाळपासून. पहिली बाटली मॅप लावलेला आहे आणि गेला रस्ता साफ झाले. डिसमिस
1190 किलोमीटर. 20 तास 41 मिनिट दाखवतोय. आम्ही सकाळी 3:30 वाजता पोहोचतो असं ते सांगते. आम्ही घेतोय पहिला स्टॉप 4 BHK भाई. बिअर आहे फुल 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 हाऊसफुल. गाडी बघा पूर्ण अशी मागून झुकली आणि पुढून उठली. डिझेल फुल करत लावला. ऑटो कट झालेला आहे आणि 4000चा कंप्लीट करणार आहोत. तो चलिए सुरू करते. चला सुरू करते. काही ब्रँडिंग झाली पाहिजे आपली. 11 AM आणि आम्ही घेतलाय दुसरा ब्रेक सेम स्पॉटला जो लास्ट इयर घेतलेला. आणि हा टाकतोय डिझेल ॲडिटिव्ह. काय डिझेल ॲडिटिव्ह बोलतात त्याला. तुम्ही केलं नसेल त्या. त्याच्याने काय होतं माहितीये का, इंजेक्टर्स असतात ना ते क्लीन होतात आणि जो पण डिझेल मधला काय माहिती का? इंजेक्टर मुलं आपल्या गाडीचा जो डिझेल असतो ना तो इंजिन मध्ये स्प्रे होतो. काढले फोटो मी सोडत नाही. सेफ टेबलाच बसायचा. सेफ पाहिजे, हॉटेल बी सेफ पाहिजे भाई. जागा बी सेफ. माझी हीच जागा. ऑर्डर बी सेम करायची. माझी जागा हीच होती रे. 30 पकोडा. आलेला आहे आमचं ब्रेकफास्ट. हे गुजरात आओ और गुजराती ना खाओ. खाऊ तो क्या किया. ब्लॉगिंग व्हिडिओ काढतो. याला जाम घाई असते. ए घे ना. लाजू नको रे, लाजू नको. घे ना. So guys, let's try. तसं तर आम्हाला माहिती आहे जाम भारी टेस्ट असते. मागच्या दिवशी पण खालता. चला आता आम्ही खातो. जिलेबी. आणखी जिलेबी पण आलेल्या आहेत. ते आम्ही लास्टला खाणार. अशा प्रकारे आमचा नाश्ता झालेला आणि आम्ही पुढच्या जर्नीसाठी निघणार आहोत. बघा एन्जॉय करा पुढची जर्नी तुम्ही. तर आता इथे लोडिंग अनलोडिंगचा आमचा चालू आहे. किती अनलोडिंग करून येणार. हा मेंबर लेट करतोय खूप आम्हाला. आता आम्ही निघतोय. तर आमचे सीट्स एक्सचेंज झालेत. सीट का आदान प्रदान हो चुका है. हा. आणि डिक्की लागली परत गेला. बिनविरोध नाही बट बिनविरोध झाला. शुभम काय रे नाटकान तुझी. कवरी नाटकान तुझी. अरे बोला घेतो. अरे कशाला जगता रे तुम्ही. तर आपल्याला कव्हर करायचं आहे 970 किलोमीटर. 970 किलोमीटर आणि डिझेलची रेंज 884. डिझेल 884 आहे. एकदा रिटर्न फुल करायला लागेल. ट्रॉफिक मध्ये आणि बंट्या गेले ट्रॉफिक सॉल्व करायला. इथूनच बघतोय. सुटली इथूनच बंट्या बघतोय. उतरला. ये इसको बोलते लाख लाख लाख. बघला बंट्या भाई तू उतरला नसता ट्रॅफिक सुटलीच नसती. कसं काम आपलं. कसा तू एकनाथ शिंदेस भाई मग बघला 15 मिनिटं झालं आम्ही ट्रॅफिक मध्ये होतो. बंट्या भाई उतरला नाही तर डायरेक्ट ट्रॅफिकच सुटली. घंटेला उतरवासाठी ट्रॉफिक झाली. असे आम्ही येतो फिरायला. बाहेर होतो तब तक तेव्हा आम्हाला असे कॉल चालू असतात. ऊपर का जिप्सम लगा याला के हो रहे वेगळे, हैं दोनों याला लोग. वेगळे. तो मैं आ जाऊंगा फिर जॉब इनका वाले. डिटेल फाइनल करके बता दूंगा तुमको. बेस्ट लाईफ भाई. टेन्शन नाही. अभी एकदा फिलहाल लिहून दोनों टाकले फ्लोर का का ना धड़े के साथ भी रेट दे टाकून कर दूंगा. जो माणूस आहे ना मागे तो घोडायला सुरू झाले. जोपुचंद झोपूचान. हे माणसाला बायको सुखान झोपून दे ना म्हणून गाडीन झोपायला येतो ह्यो. फिरायला नाही येत. बायको पाशी झोपायला येतो लपून. काय रे काय परिस्थिती. काय हे लगीन ब्लॉग करायचा मध्ये- का नाही करायचा. नाही लगीन करायचा नाही करायचा. लगीन करायचा. ये देख के मुझे ऐसा सोचने पड़ रहा है शादी करे या ना करे. बघा कसं जॉईंट आहे. ऑफ रोडिंग ऑफ रोडिंग. इनलीगल इनलिगल एंट्री ऑन महामार्ग. दिल्ली वडोदरा एक्सप्रेस वे.
मुंबई दिल्ली एक्सप्रेस. अरे तू आलेला नाही, प्रतीक दादा होता. याला खायच्या शिवाय काहीच दिसत नाही. नसतो. राईट नाव 4:02 आणि आम्ही इथे लंच ब्रेक घेणार आहोत किंवा नाश्ता करणार आहोत. एक नंबर म्हणे, बरोबर बोलला. झेब्राता. आम्ही जिथे नाश्ता करतो आणि जेवतो तिथेच जेवतो. मनीष गोयलची इच्छा होती ना. प्लेन समोसा आणि समोसा चाट नाश्त्यासाठी मागवलाय. जेवायचं निघून गेलाय आणि पचणार पण नाही. हो. मनीष दादा प्रेम दाखवताना आमच्यावरती. एक डोसा आला, एक पावभाजी आली. अजून काय 1 more cheese sandwich. आता आम्ही निघतो इकडून. खाटू आहे 570 आणि आम्ही रिटर्न टँक फुल करत लावली. फुलला 3300. ड्रायव्हर चेंज झालेला आहे. अशा प्रकारे आता आम्ही नॉनस्टॉप जाणार आहोत. जो आमचा ब्रेक घ्यायचा होता आम्ही पोस्टपोन केलेला आहे. आज मीच पुसून देते. बरं आहे काम. चला बरं आहे काम. ठीक से कर रे. नाही तो माझा. आता आम्ही थांबत नसतो. आता आम्ही थांबत नसतो. आता कशाला थांबतोय. मागच्या नंतर कुठे गाड्या होत्या. एक फॅमिली बसलेली होती. चल चल विचारून दे. आफ्टर लॉंग टाइम आम्ही जेवायला परत त्याच ठिकाणी जेवायला आलो जिथे आम्ही मागच्या वर्षी जेवलेलो. कारण की सेम टाइमावरती आपण पोहोचतोय ना. आमची अजिबात नवीन एक्सपेरिमेंट करायची इच्छा नाहीये. कारण की तसे हॉटेल्स पण नाही तिथे. अँड थंडी तोच हॉटेल. थंडी तोच हॉटेल, तोच मेन्यू. बंद करा लाईट. ट्यूट्यू. आले आमचं सूप. आमच्या सूप तसेच आमचं जेवायला देखील आलेलं आहे. जेवण झालेलं आहे आणि आम्ही आता निघतोय. वे टू खाटू श्याम. अपॉइंटमेंट त्याची बुक आहे. Let's go. कोरा गाईस, कोरा ही कोरा. पहिल्यांदा राजस्थान आपल्याला कोरा भेटला. सण आहे काय पुढचा. अशा प्रकारे आमचे पहिले 1000 किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत. आणि मयूर मात्र 17-18चा ॲव्हरेज भेटलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन गाईज. साडेतीन वाजल्यात आणि आम्ही पोहोचलोय. बघू मीटर किती आला. हे बघा 1227 किलोमीटर झालंय. 19:30चा ॲव्हरेज. ऑलमोस्ट 19 तास गाडी चालली.
हे हेवी ड्रायव्हर आमचा. चार वाजले.